हा मेसेज थोडासा वेगळा राहणार आहे. हिडन फीलिंग्स, ओके, तुमच्यासाठीच आहेत. पण काय अशा हिडन फीलिंग्स, हिडन गोष्टी, हिडन मेसेज तुमच्यासाठी असणार आहेत, जे खूप हिडन आहेत किंवा फक्त तुम्हाला माहीत आहेत, जे कधी तुम्ही शेअर शक्यतो कोणाशी केलेलं नसणार आहे, अशा गोष्टी आहेत. मला ह्याच्यामध्ये जर राशी तुमच्यासाठी म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर राशी जर आल्या तर बघूया. त्यांच्यासाठी पण हा खास त्यांच्यासाठी आणखीन मेसेज राहील. हां, अशा कोणत्या गोष्टी आहेत जे हिडन आहेत तुमच्या लाईफमध्ये. आपण जरा लवचे पण मेसेज घेऊया, 2 in 1 वाले जे नॉर्मल असतात ते सुद्धा, प्लस एंजलचं गायडन्स घेऊया की ओव्हरऑल तुमच्यासाठी काय गायडन्स असेल. ओके, काही हिडन गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या चाललेल्या आहेत किंवा चालू आहेत, ज्या आहेत आत्ता सध्या चालू, त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. श्री स्वामी समर्थ, एंजल डिवाइन, श्री स्वामी समर्थ. माझ्या व्ह्युअरच्या लाईफमध्ये आत्ता सध्या काही हिडन गोष्टी आहेत का? काही हिडन गोष्टी माझ्या माझ्या व्ह्युअरच्या लाईफमध्ये आहेत का? काही हिडन गोष्टी माझ्या व्ह्युअर्सच्या लाईफमध्ये आहेत का? प्लीज 2 कार्ड्स प्लीज, 1 more कार्ड. ओके, थँक्यू सो मच. मेसेज मिळाले 10 of कपची एनर्जीज आहे, खूप छान आहे. बॉटमची एनर्जीज खूप ओके, चॅलेंजिंग आहेत गोष्टी आत्ता सध्या. तुम्हाला टेन्शन आहे, तुमच्या पण कम्फर्ट झोनच्या बाहेर आहेत बऱ्याच गोष्टी, ज्या तुम्हाला पण हँडल करता येत नाही आहेत. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या हिडन फीलिंग्स आहेत, ज्या तुमच्याच आहेत, फक्त तुम्ही कदाचित अजून कोणाशी शेअर नाहीत केलेल्या त्या गोष्टी. ओके, असा मेसेज आहे. डेथचं कार्ड आलेलं आहे, पण न्यू बिगिनिंग पण येते. पण टॉवर मुवमेंट दाखवते की तुमच्या लाईफमध्ये टॉवर मुवमेंट आलेला आहे, आणि असं आलेलं आहे की बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये. मग त्या पर्सनली तुमच्या लाईफवर खूप इफेक्ट करतात आहे, खूप त्रास तुम्हाला त्या गोष्टींचा होतोय. व्यक्त होत नाही आहे तुम्ही जसं पाहिजे तसं कम्युनिकेशन इतरांशी करत नाही आहे, घाबरताय, किंवा असं आहे की तुम्ही सांगितल्यानंतर गोष्टी कमी व्हायच्या सोडून अधिक वाढतील का, किंवा ह्याच्यावर सोल्युशन काय मिळेल का, ह्याच्यासाठी थोडा विचार करताय. पण एंड होत्या काही गोष्टी, बदलाव येईल मला वाटतं तुमच्या लाईफमध्ये. येस, दोन्ही मेसेज नोमध्ये जरी कार्ड असेल ना, तर दोन्हीचा मेसेज हा असतो. एक तर टॉवर मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे, काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत, एंड होणार आहेत, एंड होऊन चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. आणि टॉवर मुवमेंटमध्ये आता त्या गोष्टीतून तुम्ही आता निघताय, आणि तुम्ही आता पॉझिटिव्ह गोष्टींकडं, सडन चेंज तुमच्या लाईफमध्ये कधी पण येऊ शकतो. ह्या गोष्टींसाठी हार्डवर्क करताय. आता हा हार्डवर्क जो आहे, एक ही स्किल आहे तुमच्याकडं हार्डवर्कची, तर तो हार्डवर्क एकतर रिलेशनमध्ये खूप जास्त करताय, जो कोणालाच माहिती नाही आहे. मनातल्या मनात खूप गोष्टींचा विचार करताय, हार्डवर्क खूप करताय त्या गोष्टींमध्ये. सगळ्या गोष्टी ठीक होण्यासाठी, सगळ्या गोष्टी मनासारख्या होण्यासाठी खूप खूप प्रयत्न करताय. ओके, हँडमॅनचं कार्ड हे आहे की सगळ्या गोष्टी पॉसिबल होत्या तुमच्याकडं आधी पास्टमध्ये, पण आत्ता असं झालेलं आहे की सगळ्या गोष्टी हातातून, जसं म्हणतो ना, निसटलेल्या आहेत तुमच्याकडं. तर आता एका ठराविक टायमिंगपर्यंत खूप हार्डवर्क केलं आहे तुम्ही रिलेशनमध्ये, तुमच्या करिअरमध्ये. कोणतेही मेसेज, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींसाठी आत्ता विचार करते त्याच्यासाठी हा मेसेज धरा. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं जिथं तुम्ही हार्डवर्क केलं आहे त्याच्यासाठी हा मेसेज धरा. जर तुम्ही हार्डवर्क केलं आहे ना, तर असं झालेलं आहे की त्याचं तुम्हाला बेनिफिट्स मिळत नाहीत. मग त्याच्यावर तुम्ही एकतर अशा गोष्टी केलेल्या आहेत की तुम्ही स्वतः आता त्या गोष्टी कन्फ्यूजमध्ये खूप झालेलं आहे, लेट गो केलेल्या आहेत तुम्ही. काही गोष्टी परमेश्वरावर तुम्ही सोडून दिलेल्या आहेत की आता काय असेल हे तुम्हीच करा, आणि त्यांच्यावर सगळ्या गोष्टी तुम्ही सोपवून दिलेल्या आहेत. कारण कसं होतं ना की आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी जर हँडल होत नाही आहेत आपल्याकडून, किती ना पर्टिक्युलर एका टायमिंगपर्यंतच आपण ते करू शकतो, पण गोष्टी जर हाताच्या बाहेर गोष्टी जात असतील तर
आपल्या कर्माच असतात, त्याच्यामुळेच ह्या गोष्टींमध्ये, कार्मिक गोष्टींमध्ये आपण अडकलं जातो. तर ज्या वेळेला ह्या गोष्टी होतात तर हँडमॅनची एनर्जीज आपल्या कार्डमध्ये तुमच्या आलेले की डेफिनेटली तुम्ही काही गोष्टी लेट गो तरी केलं आहे किंवा आता न्यू काहीतरी स्टार्ट व्हावं. जसं डेटचं कार्ड आलेलं आहे, न्यू काहीतरी स्टार्ट व्हावं, न्यूची काहीतरी एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये यावी, काहीतरी गोष्टी तशा तयार व्हाव्या असं पण तुम्हाला वाटतं. सगळं परमेश्वरावर डेफिनेटली तुम्ही सोडून दिलेलं आहे. आणि 5चं कार्ड बघा, डेफिनेटली युनिवर्सवर ज्या एका अशा इष्टदेवतेवर तुम्ही ह्या गोष्टी ज्या सोडून दिलेल्या आहेत, तर तुम्ही इथं प्रेयर करताय. ओके, एक इमॅजिन करा की तुम्ही इथं प्रेयर करताय. ओके, आणि इथं एंजल आहेत, इथं इष्टदेव आहेत, ज्या इष्टदेवतेंना तुम्ही मानता ते आहेत तुमच्याकडे, आणि त्यांना तुम्ही जी प्रेयर करताय. बॉटमची एनर्जीज हॅपीनेसमध्ये आलेले आहे. 10 ऑफ कप्स म्हणजे डेफिनेटली तुमची प्रार्थना ऐकली जाते. ओके, हिडन फिलिंग आहे हे, हिडन मॅसेज आहेत तुमच्या ज्या प्रार्थना. तुम्हाला असं कुठं वाटत असेल की किती वेळेला मी परमेश्वराला त्याच गोष्टी सांगते पण मी त्याच्यातून बाहेर येत नाही आहे, मी कधी येणार त्या गोष्टीतून बाहेर. तर त्यासाठी पण आपण कार्ड काढूया की तुम्ही म्हणजे कधीपर्यंत त्या गोष्टीतून बाहेर येऊ शकता किंवा खूप पॉसिबल आहेत का त्या गोष्टी. हे बघा, प्रश्न आहे ना तर उत्तर नक्कीच असतं. लक्षात ठेवा, प्रश्न फक्त एकटाच येत नाही, त्याबरोबर उत्तरही घेऊन येणार. त्याच्यामुळे प्रश्न आहे तर उत्तर डेफिनेटली आहे इष्टदेवतेंकडं, स्वामींकडं आपल्या उत्तर आहे. फक्त काही आपल्या कार्मिक गोष्टींमुळे आपण अडकलं जातो ना, एक अशा घेऱ्यामध्ये आपण अडकलं जातो ना की ज्याच्यातून लवकर निघता येत नाही. त्याच गोष्टींमध्ये आपण पूर्ण डिप्रेशनसारख्या एका वेगळ्या लेवलवर जातो, वेगळ्या गोष्टींमध्ये खूप विचार करतो. होप सोडू नका. मनामध्ये जो होप आहे ना, परमेश्वरावर जो विश्वास आहे ना, तो शक्यतो सोडू नका. ओके, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक होतील, चांगल्या होतील आणि सगळं चांगलं होणार. एक पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये नेहमी राहा. ओके, तुमच्यासाठी पॉसिबल आहेत का या गोष्टीतून निघणं हे पण आपण चेक करूया. प्लस आपण गायडन्स पण घेऊया तुमच्यासाठी. काय गायडन्स आहे बघूया आपण. माझे व्ह्यूअर्स आत्ता ज्या गोष्टींमध्ये अडकले आहेत तर ते पॉसिबल आहे का त्या गोष्टीतून निघणं. पहिलं तर लवरचं कार्ड निघालं आहे. आता तुम्ही कोणत्या विचार करताय, तुम्ही कसा विचार कोणत्या गोष्टींचा करताय बघा. क्वीन ऑफ पेंटिकल्स, सगळं आहे पण नाराज. ओके, स्ट्रेसफुल लाईफ खूप चालल्या. हिडन मेसेज आहेत. सगळ्यांशी सगळ्या गोष्टी व्यक्त थोडीच करता येतात. तर अशा काही गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्या हो तुम्ही निघणार या गोष्टीतून. सगळे एसमध्ये कार्ड आलेत. ओके, सगळे कार्ड मी दाखवते तुम्हाला. द एम्प्रेसचं कार्ड आलं आहे, मॅजिशियनचं, 6 ऑफ वॉन्ड्स आणि द लवरचं कार्ड आलेलं आहे. सगळे कार्ड एसमध्ये आलेले आहेत. 1, 2, 1, 3, 6 एनर्जी आणि 5ची एनर्जी, 6 एनर्जी डबल आल्या. ओके, तुमची डेट ऑफ बर्थ 1, 3, 6 असू शकते किंवा तुमची डेट ऑफ बर्थ 8 पण असू शकते, 12, 5. ओके, हे असू शकते तुमचे. राशी कोणत्या कोणत्या येतात आहे चेक करूया आपण. कन्या रास येते, कन्या रास, वृषभ रास येते, मकर रास आहे याच्यामध्ये. आणखीन बघूया कोणत्या राशी. सिंह, मेष आणि धनुरास पण येत्या त्याच्यामध्ये. ते आपण राशी पर्टिक्युलर येतात. तर बाकीचं जनरल मेसेज आहे, सगळ्यांशी जसा रेझोनेट होईल तेवढेच मेसेज घेत चला. ओके, द लवरचं कार्ड आहे. आता तुम्ही काही लोक असं विचार करतील की आम्ही तर थोडेच हा विचार करतो, असं नाही आहे. जनरल मेसेज आहे. सगळेच जण, सगळ्यांची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते, सगळ्यांचा विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते किंवा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये प्रत्येकजण अडकलेला असतो. तर द लवरचं कार्ड एक कन्फर्मेशन आहे तुमच्यासाठी की येस तुम्ही तुमच्या पार्टनरचा विचार करताय आणि पण ब्लेस आहात तुम्ही. ओके, किंवा काहींना असं झालं की ओके मला 2 मेसेज येतात याच्यामधून.
तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये खूप ग्रोथ पाहिजे. ओके. आणि आत्ता जो तुमच्या लाईफमध्ये जो पार्टनर आहे ना, तुम्ही कन्फ्यूज झालेला आहात आणि एंजलला तुम्ही डिवाईनला अगदी आपल्या स्वामींना सुद्धा तुम्ही विचारताय की हा पार्टनर माझ्यासाठी योग्य आहे का आणि याच्याबरोबर मी लॉंग टर्म म्हणजे लॉंगमध्ये पुढे जाऊ शकते का रिलेशनमध्ये, असं पण तुम्ही एक ओके हाच मेसेज आहे. राईट, हाच मेसेज आहे की तुम्ही आत्ता विचार करते की मी ह्या रिलेशनमध्ये कंटिन्यू करू शकते का किंवा करू शकतो का, मी पुढे जाऊ शकते का, असं काहीतरी तुम्ही एंजलला विचारताय. म्हणजे अगदी तुम्ही ज्या इष्टदेवतांना मानता त्यांना ती प्रेयर करताय आणि निवडताय तुम्ही की हाच एक पार्टनर आहे का ज्याच्याबरोबर मी लॉंग टर्म ह्या रिलेशनमध्ये राहू शकते, असा एक मेसेज येतोय. तुम्ही पॉवरफुल आहात. ओके. तुमच्याकडे जे एक वेगळी पॉवर आहे. तुम्ही खूप लोकांशी व्यवस्थित मिळून मिसळून घेऊ शकता, पण म्हणतो ना समोरचा व्यक्ती तुम्हाला समजून घेणारा व्यवस्थित हवाय. तुम्हाला जर तुमचा पार्टनर जर चांगला मिळाला ना तर तुम्ही खरोखर खूप चांगले आहात. ह्या सगळ्या एनर्जीज आपण तुमच्यासाठी काढलेल्या, पण द लवरमध्ये दुसरा पर्सन आलेला आहे त्याच्यासाठी. मॅजिशियन, तुम्ही काही करू शकता, तुम्ही जादूकर आहात एक प्रकारे. ओके. कोणत्याही गोष्टी तुम्ही करू शकता, पण कसं असतं आपल्या कर्मा ब्लॉकेजेस असल्यामुळे आपण खूप प्रेयर करतो, खूप विचार करतो की सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, पण होत नसतात. सगळं असतं आपल्याकडं. ओके. पण काही ब्लॉकेजमुळे आपल्याला थांबावं लागतं. पण तुम्हाला ओव्हरऑल मेसेज सांगते 6 ऑफ वॉन्डची पण एनर्जी, सक्सेस येते, विक्टोरी येते तुमच्याकडं आणि एक कॉन्फिडन्स लेवल आहे ना, पॉझिटिव्हिटी पण तुमच्याकडे भरभरून येणार आहे. ओके. हा मेसेज ज्या वेळेला माझा मिळेल तुमच्याकडे, कधीही तुम्हाला मिळू देत हा मेसेज, तर त्यावेळेला तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुमच्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी येणार आहेत. द लवरचं एक कार्ड ह्याच्यासाठी आहे की तुम्ही बेस्ट तुमच्या पार्टनरचा विचार करताय आणि ओव्हरऑल सगळं बघायला गेलं तर तुम्हाला स्टेबिलिटी हवं आहे तुमच्या लाईफमध्ये, एक स्थिरपणा. आता बस झालंय की किती वेळेला त्याच गोष्टींमध्ये अडकायचं, एक स्थिरपणा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवा आहे. ह्या सगळ्या हिडन फिलिंग्स आहेत. ओके. ह्या सगळ्या तुम्ही इतरांशी शेअरच केल्या असतील अजिबात नाही आहे. ह्या हिडन फिलिंग तुमच्यासाठी असणार आहेत. ओके. हा मेसेज परिपूर्ण तुमच्यासाठी असणार आहे. आणखीन चेक करूया तुमच्यासाठी मेसेज. तुमच्या काही हिडन फिलिंग्स आहेत का ज्या तुम्ही व्यक्त नाही केलेल्यात आणि त्या फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहेत, तर अशा गोष्टी आपण चेक करूया, असं मेसेज चेक करूया तुमच्यासाठी. माझ्या व्ह्युअर्सच्या हिडन फिलिंग्स काय आहेत जे फक्त त्यांना माहिती आहेत आणि त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूडचं कार्ड आहे. पिलर. आणखीन एक मेसेज आपल्यासाठी होऊन जाईल भरपूर. ओके. लँग्वेज, लव मेसेज कन्फर्म आहे, लव मेसेज आहे. विंडोज. ओके. तुम्ही न्यू बिगिनिंगची खूप वेट करताय. ही एक हिडन फिलिंग आहे तुमच्यासाठी. न्यू बिगिनिंगची खूप वाट बघताय तुम्ही. तुमच्यासाठी म्हणजे असं झालं ना, कधी ती न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी कधी ठीक होतं, ते एक नवीन रस्ता, एक नवीन विंडोज तुमच्यासाठी कधी खुलते असं. पण कन्फर्मेशन धरा. ओके. रिस्टार्ट होतात आहे तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी, स्टेबिलिटी येते मला असं वाटते. दोन्हीही सनची एनर्जी झाल्या. कन्फर्मेशन आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. आणि मी एंजलला पण एंजलकडून तुमच्याकडे ब्लेसिंग पाठवते की जे माझे व्ह्युअर्स आहेत जे एका अशा गोष्टींमध्ये अडकले आहेत लव्ह लाईफमध्ये, तर प्लीज त्यांच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग घेऊन या, सगळ्या गोष्टी ठीक होऊ द्यात आणि खरोखर आता न्यू स्टार्ट काय तर त्यांच्या लाईफमध्ये होत आहेत. ज्या गोष्टींमध्ये थकलेले आहेत, कंटाळले आहेत, त्या गोष्टींमध्ये आता चांगल्या गोष्टी येऊ देत त्यांच्या लाईफमध्ये. थँक्यू सो मच एंजल. लँग्वेज, पिलर आणि ग्रॅटिट्यूड. ओके. याच्यामध्ये आता वेगळा मेसेज मी सांगणार नाही, तुम्हाला कळालं असेल सगळे लव मेसेज आहे ते. कन्फर्मेशन आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरसाठीचं हा मेसेज डेफिनेटली बघताय किंवा तुम्ही ते एनर्जीजमध्ये आहात. ओके. लँग्वेज, परिपूर्ण एक फॅमिली तुम्हाला वाटतं तुमची व्हावी, तुमचा बॉन्ड चांगला पाहिजे.
फक्त तुम्ही आणि तुमचं पार्टनर. ओके, तुम्ही सगळ्यामध्ये बघा. हॅपी फॅमिली, पिलर, ग्रॅटिट्यूड. एंजलचे गायडन्स फक्त तुमच्यासाठी चेक करूया. एंजलचं गायडन्स काय तुमच्यासाठी राहील आणि मेसेज कंप्लीट करूया. एंजल माझ्या व्ह्युअर्ससाठी आत्ता ज्या थॉटमध्ये आहेत त्याच्यासाठी काय मेसेज आहे का, त्याच्यासाठी काय मेसेज आहे का, आत्ता ज्या थॉटमध्ये आहेत तर त्याच्यासाठी काय मेसेज आहे का. वन मोर कार्ड प्लीज. एक कार्ड. रोमॅन्स. तुमच्या लाईफमधून भरभरून प्रेम येते. बॉटमची एनर्जीज आहे की इफ यू बिलीव्ह. ओके, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे सगळ्या गोष्टींवर. काही डिवाईन टायमिंग तुमच्यासाठी परफेक्ट येते असं मला वाटतंय. तुमच्या लाईफमध्ये भरभरून प्रेम येते. ओके, ज्या प्रेमाची जसं आपण आत्ता युनिवर्सकडून ब्लेसिंग हे केल्या की तुमच्या लाईफमध्ये एक स्टेबिलिटी येऊ दे, ज्या गोष्टींचा विचार करताय, लव्ह विषय पण असू दे, न्यू स्टार्ट काहीतरी होते, तर रोमॅन्स येतोय आणि तुम्हाला विश्वास फक्त ठेवायचा आहे. ओके, कार्ड बघा आज काय बॉटमची. बिग चेंज अँड हॅपीनेस येतो तुमच्या लाईफमध्ये. खूप छान आहे. मेसेज एकसारखेच आलेले आहे सेम. काही वीकमध्ये, काही आठवड्यामध्ये किंवा येणारे ह्या वर्षामध्ये ज्या गोष्टींचा आत्ता विचार करताय ना त्या सगळ्या सॉर्ट आउट होणार आहेत. ओके, म्हणजे तुम्ही सारखे सारखे त्या एक सायकलमध्ये अडकताय ना, तर त्याचं एक ॲन्सर तुम्हाला आता मिळणार आहे. ह्या वर्ष संपेपर्यंत राहील ना, पण तुम्हाला मिळून जाईल. आता हा जो आता मी टाईम पिरियड सांगते ना, हा खूप लॉंगमध्ये, असं नाही की तोपर्यंतच चालणार आहे. काही वीक्समध्ये, काही वीक नंतर तुम्हाला थोडा थोडा तो चेंज जाणवेल किंवा तुमच्या काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकला आहात तर बिलीव्ह ठेवा सगळ्या गोष्टींवर. हे कार्मिक गोष्टी असतात, हे कर्म असतात आपले, ज्याच्यामध्ये आपण अडकलं जातो. आपण म्हणजे किती लोक असं विचार पण करतात की आमच्याच बाबतीत असं का किंवा माझ्याच बाबतीत असं का. हे बोलूच नका, हे बोलायचंच नाही, कारण हे आपलेच काही कर्म असतात ज्याच्यामुळे आपण अडकलं जातो. आपल्याला फक्त याच्यातून निघायचं आहे आणि मनामध्ये कोणाविषयी कसलाही गिल्ट ठेवायचं नाही. फॉरगिवनेसचं क्षमामाफी करायची आणि पुढे चालायचं आहे. तुम्हाला तुमचे कर्मच चांगले तुम्हाला करायचे. ज्या वेळेला तुम्ही त्या ह्याच्यामध्ये राहिलात ना, तर तुम्ही त्या कर्मातून लवकर निघणार नाही, त्या ब्लॉकेजमध्ये राहणार. 7 चक्रच ब्लॉकेज करणार, हार्ट चक्र तुम्ही ब्लॉक करणार. ते आपल्याला करायचं नाही. तुम्हाला चांगल्या एनर्जीजमध्ये येण्यासाठी, पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येण्यासाठी थोडासा तुम्हाला काही टाईमचा वेट करावा लागेल. खूप वेळेला आले वेट खूप वेळेला ह्या प्रेडिक्शनमध्ये. हल्ली तर 8 दिवसापासून तरी प्रेडिक्शनमध्ये इयरचं पण मेसेज येतोय नेहमी एंजलच्या ह्याच्यामध्ये. काही वीक आणि आठवड्या म्हणजे काही महिन्यांमध्ये काही गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर होऊन जातील. तर नक्की डेफिनेटली एवढे थांबलेला आहात ना, तर डेफिनेटली पुढे बघा काही गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही एक डिसिजन घ्याल. ओके, तुमच्या लाईफमध्ये हा नाही तर तो एकतर डिसिजन, आर या पार एकतर डिसिजन तुम्ही नक्की घेणार आहात. मग त्याच्यासाठी तर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागलं आणि त्या गोष्टी नक्की स्टेबिलिटी म्हणूनच तुमच्या लाईफमध्ये येतील. या सगळ्या हिडन फिलिंग आहेत ज्या तुम्ही कधी कोणाशी व्यक्त नाही केलेल्या, आणि जरी केलेल्या असतील तर इतक्या पर्टिक्युलर सगळ्या गोष्टी नाही आहेत केलेल्या तुम्ही. तर ह्या सगळ्या हिडन फिलिंग्स आहेत तुमच्यासाठी. तुम्ही काय विचार करता हा तर मला सगळा ओव्हरऑल लव्ह मेसेजेस वाटते. पण तरीही बघा तुमच्याशी जसा मेसेज रेझोनेट होईल तसे मेसेज घेत चला. पण जसे कार्ड आले मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलंच आहे, तसंच मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. ओके, हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.